प्रभाग क्रमांक 2 मध्ये कामाचा डोंगर उभ्या करणाऱ्या कर्तृत्ववान माजी नगरसेविका सौ पूनम भरत सोनवणे गायकवाड नगरसेवक म्हणून नाही तर कुटुंबातल्या माणसासारख्या त्या प्रभागामध्ये वावरल्या. रस्त्यावरून चालताना, गल्लीमध्ये उभ्या असलेल्या महिलांशी बोलताना प्रत्येकाच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि काम करून दाखवलं. भाजपच्या माजी नगरसेविका म्हणून पूनमताईंनी कामातून आपली ओळख निर्माण केली. प्रभागाचा विकास झाला आणि त्याचबरोबर पक्ष सुद्धा घराघरात पोहोचला. महिलांचं मोठं संघटन उभं राहिलं आणि त्या संघटनाची ताकद साऱ्या शहरानं पाहिली. एवढं सगळं करून पक्षाने त्यांना काय दिलं? यंदाच्या निवडणुकीत तिकीटच कापलं. पूनमताईंनी अशी काय चूक केली होती? प्रामाणिकपणा आणि पक्षनिष्ठेत त्या नेमक्या कुठे कमी पडल्या? न बोलता काम करण्याची सवय त्यांना नडली का? खरं तर त्या भाजपच्या अंतर्गत राजकारणाच्या बळी ठरल्या. गटकारस्थानांनी प्रामाणिकपणावर, निष्ठेवर मात केली. हा केवळ पूनमताईंवर नाही तर प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्यावरती झालेला मोठा आघात होता. त्यांच्या कामाची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या शिवसेनेने त्यांना उमेदवारी देऊ केली. पण पूनमताईंनी पक्षनिष्ठेला प्राधान्य दिलं आणि ती उमेदवारी त्यांनी नम्रपणे नाकारली. सत्यचीच भक्ती, सत्यचीच प्रीती विठ्ठला, आणि अपक्ष म्हणून लढायचा मोठा निर्णय घेतला. त्यासाठी बस हे चिन्ह घेऊन प्रभागाच्या विकासाला गती देण्याचा त्यांनी संकल्प केला. तसं पाहिलं तर बस आणि पूनमताईंचा संबंध हा जुना आहे. प्रभागातील महिलांना संघटित करून जवळपास 25 सहली त्यांनी बसनेच घडवून आणल्या. सप्तशृंगी गड, नाशिकची कामाख्या देवी, पांडवलेणी, बुद्ध स्मारक, मुंबईची दीक्षाभूमी, अजिंठा, वेरूळ, पिंपळगाव बसवंत मधलं बसवंत गार्डन या साऱ्या सहली बस मधूनच झाल्या. इतर उमेदवार निवडणुका जवळ आल्या की अशा सहली घडवून आणतात, परंतु पूनमताईंनी आपल्या 5 वर्षांच्या कारकिर्दीत आणि त्यानंतर सुद्धा महापालिकेमध्ये प्रशासन राज असताना या सहली घडवून आणल्या. कोणताही स्वार्थ न ठेवता फक्त महिलांना विरंगुळा मिळावा आणि ज्ञानामध्ये भर पडावी म्हणून हा सहलींचा प्रपंच होता. त्यांच्या कल्पकतेची दखल घेत पक्षाने त्यांना शहर सुधारणा समितीचं सभापती पद दिलं आणि पूनमताईंनी ती जबाबदारी सुद्धा चोख निभावली. महिला आणि बालकल्याण समितीमध्ये काम करताना महिलांना रोजगार मिळावा म्हणून अनेक योजना प्रभागात आणल्या. अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर उपाध्यक्षा म्हणून मागासवर्गीय समाजासाठी त्यांनी झपाटून काम केलं. या समाजाला न्याय मिळावा म्हणून त्या पोट तिडकीने लढल्या. म्हणूनच आज शहरातल्या कार्यक्रमांना त्या प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित केल्या जातात. चोखोबा ते तुकोबा रॅलीचं भव्य स्वागत करण्याची जबाबदारी पूनमताईंवरच टाकण्यात आली. छत्रपती संभाजीनगर नाका, अमृतधाम परिसरामध्ये हा नेत्रदीपक स्वागत सोहळा रंगला. याशिवाय ताईंच्या कार्यकाळात प्रभागामध्ये रस्ते झाले, डांबरीकरण, काँक्रिटीकरण झालं, खड्डे बुजले, पाण्यासाठी 3 जलकुंभ उभे राहिले, आडगावला स्टेडियम उभं राहिलं, दलित वस्त्या सुधारणा कार्यक्रम झाले, 8 उद्यानं विकसित झाली, 14 ठिकाणी ग्रीन जिम उभ्या राहिल्या, 150 ठिकाणी आबाल वृद्धांसाठी बेंचेस बसवले. प्रभागाची आध्यात्मिक गरज ओळखून महादेवाचं मंदिर, तुळजाभवानी मातेचं मंदिर, सप्तशृंगी मातेचं मंदिर आणि बुद्धविहार उभं राहिलं. तर त्रिरश्मी बुद्धविहार, श्रावस्ती बुद्धविहार विकासाच्या प्रतीक्षेत आहे. कोरोना काळात तर पूनमताई आणि त्यांचे पती डॉक्टर गणेश गायकवाड यांनी जे केलं ते थक्क करणार आहे. कोरोना बाधित रुग्णांना स्वखर्चाने कॉन्सन्ट्रेशन उपलब्ध करून देण्याचं काम या दाम्पत्याने केलं. कुणाला ऑक्सिजन हवा होता, कुणाला बेड हवे होते, कुणाला रेमडेसिवीर इंजेक्शन हवं होतं, कुणाला काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपुलकीचे 2 शब्द हवे होते. हे सगळं उपलब्ध करून देण्याचं काम या दाम्पत्याने केलं. हे महान कार्य इथेच संपले नाही. डॉक्टर गणेश गायकवाड यांनी संपूर्ण कोरोना काळात जिल्हाभरातून आलेल्या तब्बल 3.5 लाख रुग्णांवरती अतिशय अल्प शुल्कात उपचार केले. यामध्ये प्रभागातील त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरातील 1.5 लाख रुग्णांवरती यशस्वी उपचार करण्यात आले. स्वतःच्या जीवावर उदार होऊन कोरोनाशी 2 हात करताना डॉक्टर गायकवाड यांना आजाराने ग्रासलं, पण न डगमगता ते आजाराला सामोरे गेले, क्वारंटाईन झाले आणि
अवघ्या 15 दिवसामध्ये रुग्णसेवेसाठी पुन्हा नव्या दमाने सज्ज झाले. महिलांच्या सबलीकरणासाठी पूनमताईंनी बचत गट मेळाव्याची संकल्पना राबवली. 3.5 ते 4,000 महिलांना बँकांशी जोडून दिलं. या महिलांना 10,000 पासून 3.5 लाखांपर्यंत कर्ज मिळालं. 2,000 महिलांनी कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला. बचत गट मेळाव्यामध्ये केवळ रोजगारावर चर्चा झाली नाही, महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी विविध तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आलं. इतकं करूनही भारतीय जनता पक्षाने अतिशय निर्दयीपणे पूनमताईंना तिकीट नाकारलं. पण रडत बसण्यापेक्षा त्यांनी आता लढण्याला प्राधान्य दिलंय. अपक्ष म्हणून लढताना त्यांनी बस निशाणीवरती प्रभागाचा विकास करण्याचा मानस व्यक्त केलाय. यापुढील काळात प्रभागामध्ये 2 वेळेला व्यवस्थित पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था करणं, आडगाव सारख्या भागात जिथे अजूनही मोटारने विहिरीतून पाणी काढलं जातं तिथे महापालिकेचं पाणी उपलब्ध करून देणं, त्यासाठी मळ्यापर्यंत जलवाहिन्या टाकणं, शहरात असून सुद्धा खेड्यासारखी अवस्था असलेल्या परिसराचा विकास करणं, कोणार्क नगरातील त्रिरश्मी पुतळा परिसरामध्ये सभा मंडप बांधणं, दुर्लक्षित असलेल्या उद्यानांचा विकास करणं, बुद्ध विहार बांधणं यासारख्या कामांना प्राधान्य देणं ही कामं करण्यात येणार आहे. त्यासाठी हवी आहे मायबाप जनतेची भक्कम साथ आणि आशीर्वाद. कोणत्याही पक्षाने दिलेल्या प्रलोभनाला बळी न पडता अपक्ष उमेदवार पूनमताई सोनवणे गायकवाड यांना निवडून दिल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास हा निश्चितच होईल. चला, विकासाच्या बसमध्ये पुन्हा एकदा सवार होऊया. पूनमताईचे हात पुन्हा एकदा बळकट करूया. बसला मत म्हणजे विकासाला मत. लक्षात ठेवा, अनुक्रमांक 7 सौ पूनम सोनवणे गायकवाड या अपक्ष उमेदवाराला घवघवीत मतांनी विजयी करूया. हात तुझा खे हाती, तुझे तुझारे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे, काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा, उठ रे चल रे उड रे झेप घे किंवा टुनी बळ सारे.